नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज मी तुम्हाला आपल्या चॅनलचं नाव बिलकुल सांगणार नाहीये. तुम्हाला माहितीच आहे आपल्या चॅनलचं नाव काय आहे ते. आणि विद्यार्थ्यांनो, आज आपण असा एक नवीन टॉपिक शिकणार आहोत की नाही, की त्या टॉपिकमुळे तुमच्या मनातील गणिताची जी भीती आहे ती गणिताची भीती 100% निघून जाणार आहे. एक असा दरवाजा आपण उघडतोय ज्यामुळे तुम्हाला गणित हे खूप सोपा वाटणार आहे. गणितामधील अतिशय महत्वाचा भाग आहे विद्यार्थ्यांनो अपूर्णांक. बरोबर आहे. अपूर्णांक म्हटल्यानंतर विद्यार्थ्यांना बाप रे, टीचर आम्हाला याची खूपच भीती वाटते असं वाटायला लागतं. पण तुम्हाला माहिती का विद्यार्थ्यांनो, हा अपूर्णांक खूप सोपा आहे. त्याचबरोबर अपूर्णांकामध्ये दशांश अपूर्णांक हा महत्वाचा घटक आहे. आपण अपूर्णांक पाहिलेला आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला दशांश अपूर्णांक म्हणजे काय आहे हे सांगणार आहे. बापरे टीचर, अपूर्णांक म्हटल्यानंतर आम्हाला खूप भीती वाटते, हाय की नाही? पण तुमची ही भीती एका मिनिटात आता निघून जाणार आहे. चला विद्यार्थ्यांनो, अधिक उशीर न करता आपण हा व्हिडिओ सुरू करतोय. बघा विद्यार्थ्यांनो, दशांश अपूर्णांक म्हणजे काय? आता आपल्याला अपूर्णांक माहिती आहे. आपण कुठपर्यंत शिकलो? एक फळ असेल किंवा एक भाकरी असेल किंवा एक वस्तू असेल, आहे की नाही? आणि ते दोन व्यक्तींमध्ये आपण ज्यावेळेला डिवाइड करतो, समान वाटप करतो, त्यावेळेला ते वाटप आपण ज्या पद्धतीत लिहितो ती पद्धत म्हणजे आपली अपूर्णांकाची पद्धत आहे. बरोबर आहे. मग आता आपल्याला दशांश अपूर्णांक म्हणजे काय, किंवा एक दशांश कशा पद्धतीने लिहिला जातो, किंवा दशांश म्हणजे कशा पद्धतीने लिहिला जातो, तर एक छोटासा टिंब किंवा डॉट म्हणजे दशांश असतो बघा. आणि यामुळे ना आपल्या गणिताची मजाच सगळी वेगळी होते. बघा विद्यार्थ्यांनो, कशा पद्धतीने होते. आता बघा, जे काही अपूर्णांक दिलेले आहे, आता या अपूर्णांकाचं वाचन कसं आहे, लेखन कसं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, ज्या वेळेला असा अपूर्णांक दिलेला असतो 9.5/10, याचं वाचन मी कसं केलं बघा, 9.5/10, आहे की नाही? आता हे माझ्या सीबीएसईच्या मुलांना खूप छान प्रकारे जमतं, पण जे माझे बेसिकचे मुलं आहेत की नाही, त्या मुलांना हे खूप अवघड जातं किंवा हे नकोसच वाटतं. त्यामुळे गणित विषय नकोच आपल्याला, अशा पद्धतीने माइंड मुलांचं सेट झालेलं आहे. बघा विद्यार्थ्यांनो, गणिताची भीती अजिबात मनात ठेवायची नाही. 9.5/10, आता खाली जी संख्या आहे ती किती आहे? 10 आहे की नाही? हा, मग आता याला कशा पद्धतीने लिहायचं? दशांश अपूर्णांकामध्ये बघा, 9 लिहायचं, तुम्हाला दशांश चिन्ह द्यायचंय आणि मग 5 लिहायचंय. आणि या 5 दशांश चिन्हानंतरच 5 का लिहिलं? कारण इथं खाली 10 आहे, म्हणून आपल्याला अपूर्णांकामध्ये अंशाच्या नंतर डावीकडे तुम्हाला दशांश चिन्ह द्यायचं आहे. आता दुसरं जे गणित आहे, आणि याचं वाचन कसं करणार तुम्ही बघा, 9.5, याचं वाचन कसं करणार तुम्ही? 9.5 या पद्धतीने वाचन होईल. आता पुढची जी संख्या आहे 3.6/10, याचं वाचन कसं आहे? 3.6/10. 3 लिहून घ्या पूर्णांकाचा. त्याच्यानंतर आता 6/10 आहे, म्हणून 6च्या अगोदर तुम्हाला लगेचच दशांश चिन्ह द्यायचं आहे. तिसरं गणित बघा काय आहे, 7.25/100. बापरे टीचर, आता सगळ्यापेक्षा वेगळं काही करायचंय का? हे बघा विद्यार्थ्यांनो, दशांश चिन्ह आता आपल्याला 2 घर सरकवायचं आहे डावीकडे. कशा पद्धतीने बघा, 7 आणि हे 25 असणार आहे की नाही? तर दशांश चिन्ह आपल्याला 1 आणि 2 नंतर द्यायचं आहे. 7.25, याचं वाचन कसं होणार? 7.25 या पद्धतीने तुम्हाला वाचन करायचं आहे. दुसरं बघा, आता इथं आपल्याला 2 शून्य होते की नाही, हा, म्हणून आपण काय केलं, दशांश चिन्ह जे आहे ते 2 घरं सोडून दिलेलं आहे. ठीक आहे. आता इथे बघा किती शून्य आहेत, 1, 2 आणि 3. तर दशांश चिन्ह तुम्हाला काय करायचंय, 3 घरं डावीकडे द्यायचं आहे. 2 आणि आता हे 3 नंतर बघा काय करायचं तुम्हाला, 2च्या नंतर तुम्हाला दशांश चिन्ह द्यायचं आहे. 1, 2 आणि 3. आलं का? 3 घरं दशांश चिन्ह डावीकडे द्यायचं आहे. तर हीच तर आहे आपली दशांश चिन्हाची मजा. बघूयात विद्यार्थ्यांना आता पुढचं उदाहरण कशा पद्धतीचं आहे ते. काय दिलेलं आहे? 82/100. आता याचं आपल्याला दशांश चिन्हामध्ये वाचन आणि लेखन करायचं आहे. तर कसं करायचं? कारण इकडे तर आपण अपूर्णांक युक्त अपूर्णांक पाहिले होते, आहे की नाही? मग टीचर असं जर आलं तर याचं वाचन आणि लेखन कसं करायचं? दशांश चिन्हामध्ये हे आम्हाला जमतच नाहीये, असा बऱ्याच मुलांचा प्रश्न असतो. खूप सोपा आहे विद्यार्थ्यांनो. बघा आता काय दिलेलं आहे, 82/100 दिलेला आहे. म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कुठलीही संख्या किंवा कोणताही नंबर आपल्याला दिलेला नाही. त्यावेळेला आपल्याला ठेवायचं असतं 0 दशांश. आता किती आहेत घर बघा, 1 आणि 2, तर 2 नंतर दशांश चिन्ह, म्हणून आपल्याला इथे 0.82 असं लिहायचं आहे. त्यानंतर नंतरचं जे गणित आहे ते किती आहे, 3/100 आहे. आता टीचर काय करायचं,
छेदस्थानी काय आहे बघा 100, शतक स्थानी दशांश चिन्ह यायला पाहिजे. आलं लक्षात तुमच्या? 0.03 एकक, दशक आणि शतक स्थानी काय आलं? दशकाच्या नंतर काय आलेलं आहे? दशांश चिन्ह आलेलं आहे. खूप सोपं आहे. दशांश चिन्ह बघा 100 असेल म्हणजे शतकाच्या घरात असेल तर दशांश चिन्ह शतकाच्या स्थानी म्हणजे दशकानंतर द्यायचं आहे. ठीक आहे. 8/10. आता 8/10 किती आहे खाली? छेद किती आहे याचा? 10 आहे. सेम वरच्या सारखं 0.8 हे याचं उत्तर असेल आणि या पद्धतीने याचं वाचन असेल. बघा 7/10 तर याचं काय होणार? 0.7 या पद्धतीने याचं वाचन आणि लेखन आपण करणार आहोत. चला तर विद्यार्थ्यांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ? कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा. भेटूया का अशाच नवीन आणि सोप्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.